पालन करणे पाखंड खंडन हेच या महाकरणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेच या महाकरणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका म्हणे साणा थोर हेच या महाकरणे को प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ ज्योतरार्थावतार कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम कलानीशवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णं प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः आणि कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी हो मंडली कदिवटा शोभे वाडवंडी हो पुढली देवा करडोनी कटी हो एका जनार्दनी अंबा हो कर ठेवणे कटी हो एका जनार्दनी अंबा हो कर ठेवणे कटी हो एका जना उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला बाबाई माऊली जाओ उदो बोला उदो बोला उदो बोला बाबाई माऊली जाओ धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच या महाकरणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असलेले देहू निवासी श्रीमंत तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज अशी जर ओळख या महाराष्ट्राच्या मातीला आणि या महाराष्ट्राच्या मातीवर जीवन जगणाऱ्या माणसांना जर करून द्यायची म्हटल्यावर तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल 13 दिवस अन्न पाण्याचा एकही कण न ग्रहण करता ज्याने आपली गाथा पाण्यावर तेवत ठेवली ते तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज असा प्रश्न या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणाला केला तर या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामधून त्या कणाकणाच्या स्पंदनामधून ते उत्तर तुम्हाला मिळतील कोण तुकाराम महाराज कोण तुकोबाराय कोण तुकाराम महाराज तेव्हा ही महाराष्ट्राची माती तुम्हाला ओळख करून देईल 100 पुरांचा बाप धृतराष्ट्र शेवट त्राहिमाम करत मेला आपण ज्या तुकाराम महाराजांच्या घरी बसायला साधं पोतं सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही पण त्या तुकोबाना घ्यायला जगाचा चालक मालक यावा ते तुकाबर आहे आपल्या एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नदीतून दूध काढलं ते तुकोबर आहे
ज्याने आपल्या 65 लाखाची जहागिरी लोकांना फुकट वाटून दिली ते तुकोबर आहे. मात्र आजच्या अभंगातून तुकोबर आहे आपल्या पुढ्यामध्ये धर्म ठेवतात. विठ्ठल थोड्या मोठ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुणी झालेल्या आपल्या या वारकुंडाणे नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे होऊ घातलेला सद्गुरू गौतमगिरी बाबा समाधी सोहळा आणि तदनंतर धर्मनाथ बीज उत्सवाच्या निमित्तानं श्री क्षेत्र वारकुंडाणे या ठिकाणी संगीतमय नवनाथ कथा त्याचबरोबर अखंड रणाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन वर्ष 10व आणि या 10व्या वर्षातली पहिल्या दिवसाचे कीर्तन क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी पामराकडे आली माझं परमभाग्य समजतो. ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवेचं आमंत्रण मिळालं ते आदरणीय आमचे उमनदादा असतील. ज्यांच्याकडे आजचं कीर्तन सेवेचं दातृत्व आहे कैलासवासी पुष्पाबाई आत्माराम बागुल यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शेखर आत्माराम पाटील यांच्याकडून तदनंतर सायंकाळी ज्यांच्याकडे सुग्रास असं संत भोजन होतं ते आदरणीय हरिभक्त परायण रतिलाल सुरजन माडी. कार्यक्रमाला सर्वगुण संपन्न करण्यासाठी महाराष्ट्रातील ही नामांकित मंडळी खऱ्या अर्थानं या मंडळीला महाराष्ट्र ओळखतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंडळीचा आपल्या कलेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला या मंडळीचा परिचय. त्यामध्ये असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण गुरुबंधू परमस्नेह परमादरणीय त्यांची मृदंगावर थाप पडावी आणि प्रत्येकाला काहीतरी वाटावं की आपणही नाचावं, आपणही गावं, आपणही काहीतरी म्हणावं अशी भावना प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये निर्माण व्हावी. आणि अशी भावना निर्माण करणारे आदरणीय श्री हरिभक्त परायण मृदंगाचार्य निंबा महाराज मालपूरकर. त्याचबरोबर कीर्तनकार हा होठाने बोलणारा असतो पण आमचे निंबा महाराज हे बोटाने बोलणारे माणसं आहेत. काही ठिकाणी शब्दांची गरज नसते. भाव जर निर्माण करायचा असेल तर ते खऱ्या अर्थानं तो भाव, ते वातावरण, ती परिस्थिती, तो कालखंड आपल्या डोळ्यासमोर अशी वातावरण निर्माण करणारे आदरणीय निंबा महाराज असतील. त्याचबरोबर आमच्या परिसराचं वैभव आमचे गुरुबंधू उगवत नेतृत्व आदरणीय कल्पेश महाराज धारशेरीकर. त्याचबरोबर त्यांच्या साथीला आहेत हरिभक्त परायण भजन सम्राट वयोवृद्ध तपोवृद्ध. आमच्या सगळ्यांपेक्षा ते ज्ञानाने वयाने आपल्या अनुभवाने मोठे आहेत आदरणीय हरिभक्त परायण भोजराज महाराज चिमटावडकर. त्याचबरोबर महाराजांच्या बाजूला बसलेले आदरणीय ललित महाराज असतील. सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सुंदर अशी प्रतिकृती विनेकरी कसा असावा तर विनेकऱ्याची आचारसंहिता सांभाळणारे हरिभक्त परायण संतोष महाराज वाडीबोकरकर. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत इतका गोड पद्धतीनं पोहोचतोय. मी एवढा गोड बोलणारा नाहीये पण हा आवाज गोड करणारे आमचे परमस्नेह परमादरणीय हरिभक्त परायण जितूदादा असतील. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोणाची नावं सुटली नाहीत ना. सेवेसाठी आज आपण उपस्थित आहोत. सगळी आमची भजनी मंडळ असेल, बाबांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन सप्ताहाचं आयोजन आहे आपलं. आपण ज्या पर्व काळावर सप्ताह करतोय त्या पर्व काळाला काय म्हणतात? धर्मनाथ बीज. हे दोघेही शब्द आपल्या अभंगात आहेत. एक धर्मही आहे आणि बीजही आहे. त्याचं थोडं विश्लेषण आपण अभंगाच्या माध्यमातून करणार आहोत. विनोदाची अपेक्षा ठेवू नका कारण विरोध करणारे दुसरे दिनेश महाराज तुमच्या भेटीला येणार आहेत. मी हा दिनेश महाराज नाही. या वारकरी संप्रदायासाठी फार मोठं मोलाचं योगदान दिलं. खरं तर 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या वाडवंटामध्ये 18 पकड जातीतल्या सगळ्या साधू संतांना घेऊन महाराष्ट्रामध्ये एक भक्तीचं वादळ निर्माण केलं. पंढरपुराच्या वाडवंटामध्ये यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाडे नारी नर आदी करुणी वेश्याही. अशा सगळ्या वर्णातल्या लोकांना ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका माडेमध्ये रोवलं आणि वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. खर तर एक कालखंड असा होता ज्या वेळेस आपल्याला धोका हा मुस्लिमांकडून नव्हता
ज्यावेळेस हिंदू धर्माला धोका कुठल्या ख्रिश्चन धर्माकडून नव्हता, एक कालखंड असा होता आपल्या धर्माला धोका आपल्याच धर्मातल्या माणसांकरवी होता. आणि त्याही कालखंडामध्ये अंधश्रद्धा, कुप्रथा, अनिष्ट चालीरीती, अनिष्ट परंपरा याच्यावर प्रहार करणारे, याच्यावर वार करणारे म्हणजेच वारकरी, आणि त्या वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली. ज्या संप्रदायामध्ये कुठलीही अंधश्रद्धा शिवत नाही, ज्या संप्रदायामध्ये अंधश्रद्धेचा पुसटचीही कल्पना ज्या संप्रदायात नाही, त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. अशा वारकरी संप्रदायाची निर्मिती संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असलेले देहुनिवासी श्रीमंत तुकोबाराय 16व्या शतकामध्ये एकीकडे निजामशाही आहे, एकीकडे कुतुबशाही, एकीकडे आदिलशहा, एकीकडे औरंगजेब, एकीकडे इंग्रज, एकीकडे डच, एकीकडे पोर्तुगीज, 6 शाया या महाराष्ट्राच्या मातीमध्ये थया थया नाचतायत. कोणता दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही. कुठला क्षण आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण असू शकतो सांगता येत नाही. पण आज तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे असं कानावर बातमी गेली की या महाराष्ट्राचा जाणता राजा आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित राहत होता. ते कीर्तन होतं श्री संत तुकाराम महाराजांचं. महाराष्ट्राचा जाणता राजा होता. बरं मला सांगा, ग्रामपंचायतनं सदस्य मोठा की महाराष्ट्राचा राजा मोठा? मुख्यमंत्री नाही. बरं, मुख्यमंत्री फक्त 5 वर्षासाठी, तोही राजा नाहीये, लोकशाही आहे. तो आपला नोकर आहे, ही लोकशाही आहे. पण एक कालखंड असा होता 16व्या शतकामध्ये, महाराष्ट्राचा बाप आहे, कुठल्या क्षणी आपल्यावर हल्ला होऊ शकतो, कुठल्या क्षणी कुठल्या सेकंदाला आपल्यावर आक्रमण होऊ शकतं सांगता येत नाही. पण तरी सुद्धा तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराज वेळात वेळ काढायचे आणि 2 तास 18 बकड जातीतल्या लोकांमध्ये मांडीला मांडी लावून तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी शिवाजी महाराज बसत होते. टाया बाजू नका, येणापूरला ऐका. शिवाजी महाराज होता, महाराष्ट्राचा राजा होता, तरी कीर्तनासाठी येत होता. हा ते साधा गावना गाव ग्रामपंचायतना पाणी सोडणारा सुद्धा कीर्तनला येत. मी तुम्हाला गावना सांगत नाही, आमनं ठरेल वाक्य आहे. मला 2 तास झाले तुमच्या गावी येऊन, मला तुमच्या गावातलं काहीही माहिती नाही. साधा गाव मधला ग्रामपंचायतना पाणी सोडणारा सुद्धा कीर्तनला येत, एवढा सुद्धा वेळ त्याच्याकडे नाही. पण महाराष्ट्राचा जाणता राजा तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी बसतो, वेळात वेळ काढतो, घोड्याना प्रवास करतो, तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी बसतो. मग महाराष्ट्राचा जाणता राजा होता, सिंहासन पाहिजे होतं का हो बाबा? सिंहासन पाहिजे होतं, खुर्ची पाहिजे होती. बरं, शिवाजी राजा तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकतोय, तेवढी ताकद तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असावी, तेवढी वैचारिकता तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असावी, आणि तेवढी वैचारिक श्रीमंती तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असावी. आम्हा करी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमच्या जीवीची जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव करू पूजा. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी राजांच्या भवानी तलवारीला धार होती, तो कालखंड होता 16व्या शतकातला. मी अजून याच्या पुढे सांगतो. 16व्या शतकामध्ये त्या छत्रपती शिवाजी राजांनी 6 शाया ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुडवल्या, त्या भवानी तलवारीला जेवढी धार होती तेवढीच धार 16व्या शतकामध्ये एका महामानवाच्या, एका महापुरुषाच्या लेखणीला होती, आणि ती लेखणी होती तुकाराम महाराजांची. या जगामध्ये एक छोटासा विचार सांगतो. सगळ्यात जास्त धार कशाला आहे? लेखणीला आहे. तुमच्या विचारांना सगळ्यात जास्त धार आहे. ज्या वेळेस काठी काम करत नाही त्यावेळेस ती काठी टाकून द्यावी आणि भाला हातात घ्यावा. ज्या वेळेस तो भालाही काम करत नाही त्यावेळेस तो भाला टाकून द्यावा आणि तलवार हातात घ्यावी. ज्या वेळेस ती तलवारही काम करत नाही त्यावेळेस ती तलवार टाकून द्यावी आणि बंदूक हातात घ्यावी. आणि ज्या वेळेस बंदूकही काम करत नाही त्यावेळेस ती बंदूकही टाकून द्यावी आणि लेखणी हातात घ्यावी. कारण सगळ्यात जास्त धार कशाला आहे? लेखणीला आहे. सगळ्यात जास्त धार 16व्या शतकामध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या लेखणीला आहे. सगळ्यात जास्त धार तुकाराम महाराजांच्या वाणीला आहे, तुकाराम महाराजांच्या विचारांना आहे. त्या काळच्या धर्म वार्तांनी तुकाराम महाराजांना दिलेला त्रास, तुकाराम महाराजांनी त्यांच्या सोबत केलेला संघर्ष तुम्हाला इतर माणसांकरवी
विरोध होत नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना, तुम्हाला जे लोक विरोधक वाटतात ना, ते लोक तुमचे विरोधक नाहीयेत. तुमच्या अवतीभोवती असणारे लोक तुमचे विरोधक आहेत. तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या वापरात येणारी माणसं, तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या अवतीभोवती फिरणारी माणसं ही तुमची खरी विरोधक आहेत. कधी निरीक्षण करून बघा. माणसं जर ओळखायची असतील ना, त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा, मग माणसं कळतात. आपल्याच माणसानी गर्व से कहो हम हिंदू, हे स्वतःला हिंदू म्हणून घेणारे नाही. त्या काळात तुकाराम महाराजांना त्रास दिला. तुका म्हणे सत्य सांगे येवोत राग येतील ते. राग आला तरी बेहत्तर, पण तुकाराम महाराज सांगतात आमचा स्वभाव असा आहे, आमच्या स्वभावात बसत नाही, आम्ही लोकांसमोर खरंच मांडू. राग आला तरी बेहत्तर, पण तुकाराम महाराज खरं बोलत राहिले. तुकाराम महाराज खरं बोलत राहिले म्हणून तुकाराम महाराजांच्या घरी बसायला साधं पोतं सुद्धा शिल्लक राहिलं. आणि आम्ही लबाड बोलत राहिलो म्हणून कोटीच्या घरात तुकाराम महाराजांच्या एका अभंगात कीर्तन करणारे कोटीच्या घरात राहतात. आणि ज्या तुकाराम महाराजांनी 4500 अभंगाची गाथा लिहिली, ते तुकाराम महाराज खरं बोलत राहिले म्हणून त्या तुकाराम महाराजांच्या घरी बसायला साधं पोतं सुद्धा शिल्लक राहिलं. आणि त्याच तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणारे 2-2 तास गप्पा मारणारे, बोल बोलता वाटे सोपे आणि करीने करता टीर कापे, फक्त बोलण्याचं काम आहे पण स्वतः आचरणात आणण्याचं. इतरा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. ह्या न्यायाने, या अनुषंगाने फक्त गप्पा मारताना, फक्त बोलताना, फक्त लबाड्या मारताना ते आज कोटीच्या घरात आहेत. 40-40 लाखाच्या गाडीत फिरणार आहेत. एक खरं बोलणारा आणि एक खोटं बोलणारा. मी एक सांगू, या जगात खरं बोलणारा माणूस लवकर संपतो. या जगातली उदाहरणं बघा. ज्या लोकांची गरज आहे ती लोक राहत नाही, आणि ज्या लोकांची गरज नाही ते 90 पार केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला गाव मधला सांगत नाही. शिवाजी महाराजांची लोकांना गरज आहे, पण शिवाजीराजे 52व्या वर्षी या महाराष्ट्राचा निरोप घेतात. तुकाराम महाराजांची या महाराष्ट्राला गरज आहे, पण तुकाराम महाराज वयाच्या 42व्या वर्षी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे, पण संत ज्ञानेश्वर महाराज 21व्या वर्षी या जगाचा निरोप घेतात. पण ज्यांची गरज नाही ते मात्र 100 पाल केल्याशिवाय राहत. ज्यांची गरज आहे या जगामध्ये खरं बोलणारा माणूस लवकर संपतो, असं सांगायचं होतं मला. आणि तुकाराम महाराज खरं बोलत राहिले. स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्यांनी, स्वतःला उच्च विद्या विभूषित म्हणून घेणाऱ्यांनी, त्या धर्म मार्तंडांनी, त्या खलनिंदकांनी तुकाराम महाराजांना त्रास दिला, पण तुकाराम महाराज खरं मांडत राहिले. वेदांचा तो अर्थ मासीच ठावा इराणी वाहवा वाहर माता, वेद आमावरी दुसरा मग आम्ही त्याचा बाणाकंठी धरला. खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये बहुजन समाजाला, शूद्र जातीतल्या लोकांना कनिष्ठ मानण्यात येत होतं. मग अशाही प्रवर्गातल्या लोकांना विचारांचा न्याय देण्यासाठी, विचारांची समता देण्यासाठी आणि विचारांचं स्वातंत्र्य देण्यासाठी तुकाराम महाराज झटत राहिले. तुकाराम महाराज झटत राहिले आणि आपला खरा धर्म लोकांसमोर मांडत राहिले. अभंगाचा प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही धर्म सांगायला आलो, आम्ही धर्म मांडायला आलो, आम्ही धर्म करायला आलो, आम्ही धर्माचं पालन करायला आलो, आम्ही धर्म अंगीकारायला आलो, आम्ही धर्म अंगी बाणायला आलो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. या जगामध्ये चांगली माणसं कमी आणि पाखंडी माणसं जास्त भेटतात. या जगामध्ये खरी माणसं कमी आणि लबाड माणसं जास्त भेटतात. या जगामध्ये चांगली माणसं कमी आणि धूर्त माणसं जास्त भेटतात. काही माणसं धर्माची आव आणणारी असतात, काही माणसं साधूपणाचा आव आणणारी असतात, तर काही माणसं देवा धर्माचं आव आणणारी असतात. मग त्यांना तुकोबाराय पाखंड म्हणतात. आव आणणाऱ्यांना
करणे पाखंड खंडन. तुकोबाराय आपल्या पुढे पर्याय ठेवतात की बाबानो, आपल्याला धर्म जिवंत ठेवायचा आहे, आपल्याला धर्म अबाधित ठेवायचा आहे, धर्म आपल्याला चिरंतन ठेवायचा आहे. मग आपल्याला खरं आणि खोटे ओळखावे लागतील, लबाड आणि खरे बोलणारे ओळखावे लागतील, धूर्त आणि चांगले ओळखावे लागतील, करणे पाखंड खंडन. मग आम्ही फक्त बोलण्यासाठी जन्माला आलेलो नाही, मग आम्ही फक्त भाषण देण्यासाठी जन्माला आलेलो नाही, मग आम्ही फक्त निव्वळ कीर्तन करण्यासाठी जन्माला आलेलो नाही. तर तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी आलो याची कारणाचे, बोलिले जे रोसे सात भावे वरदाना. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे रोसे सात भावे म्हणतात, आम्ही फक्त बोलण्यासाठी जन्माला आलेलो नाही, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आमच्या ऋषी महात्म्याने जे लिहून ठेवलं ते खरं असू शकतं, ते सत्यात असू शकतं, हे सांगण्यासाठी आमचा जन्म आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. जाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. आम्ही फक्त बोलण्यासाठी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून करण्यासाठी आमचा जन्म आहे. फक्त गप्पा मारण्यासाठी आमचा जन्म नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून आमचा धर्म आम्ही करून दाखवू. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. का मला धर्म कळत नाही? का तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये असा शब्द प्रपंच उभा करावा, एवढं शब्द सामर्थ्य उभं करावं आणि तुकाराम महाराजांनी धर्म सांगावा? म्हणजे त्या काळातही लोकांना धर्म कळत, आणि गेली 400 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा लोकांना धर्म कळत. तुकोबांना माहिती होतं की किमान 400 वर्ष उलटल्यानंतर लोकांना धर्म कळणार नाही, लोकांना अधर्म कळणार नाही, लोकांना शास्त्र कळणार नाही, लोकांना शास्त्र कळणार नाही, लोक धर्माच्या विरुद्ध वागतील, लोक धर्माच्या विरुद्ध वागतील, लोक अधर्मानं वागतील. म्हणून तुकाराम महाराजांनी हा शब्द प्रपंच उभा केला, धर्माचे पालन. लोकांना धर्म कळत नाही, आपल्या पोरांना धर्म कळत नाही, आपल्या पोरांना देव कळत नाही, आपल्या पोरांना देश कळत नाही. कितवीत जातो? हा, 9वीत. एक छोटासा प्रश्न विचारतो, आपले हिंदू धर्मामध्ये वेद किती आहेत? हीच तर आपली पद्धत आहे. कोण कोणते? वा, बर. तुमच्यात मला कोणी उत्तर देऊ शकेल? मी कोणाला सांगितली आणि कुठे सांगितली? सरळ आणि सोपा प्रश्न आहे, सांगता येईल? पण मुसलमानाचा 5 वर्षाचा पोरगा नमाज पढतो, त्याचा बाप त्याच्या डोक्यामध्ये गोल टोपी घालतो, त्याचं बोट पकडतो, मस्जिदीमध्ये नेतो, बेटा हे अपना अल्लाह है, हे अपनी नमाज है, हे अपना धर्म है, हे अपनी कुरान है, त्याला समजावून सांगतो. 5 वर्षाच्या पोराला उर्दू येते. आणि आपल्या 21 वर्षाच्या डंगऱ्याला माहिती नाही की आपला हिंदू धर्मग्रंथ कोणता आहे. तेच नाही, आपली बी तीच गत आहे. फक्त घोषणा द्यायच्या, जय श्रीराम जय श्रीराम, गर्व से कम हिंदू आहे. म्हणजे इतरांना नाव ठेवण्यापूर्वी, इतरांना विरोध करण्यापूर्वी आपण किती पाण्यात आहोत आणि आपण किती कोणत्या मार्गक्रमणाने प्रवास करणारे आहोत हे एकदा निरीक्षण करून पाहिलं पाहिजे की खरंच आपल्याला धर्म कळतो का, खरंच आपल्याला धर्माबद्दल आपलं चांगलं ज्ञान आहे का. फारसं नसावं,
पण थोडं तरी असावं. धर्म तोणाकडे काय झाकेले डोळे. आपल्याला धर्म कळत नाही. आपल्याला शिवाजीराजे माहिती नाहीत, आपल्याला संभाजीराजे माहिती नाही. शिवाजीराजे माहिती आहेत कुठपर्यंत? शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली, अफजल खानाचं पोट फाडलं, इथपर्यंत शिवाजीराजे ठाऊक आहेत. संभाजीराजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. बरं आपापसात बोलत असाल, आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला शिवाजीराजे संभाजीराजे माहिती नाही. एक ऐराणीतला एक गोड विनोद आहे. आपल्या खानदेशातलं एक जुने कीर्तनकार आहे मोतीराम बुवा चाळीसगावकर आहे. हे दृष्टांत सांगायचे. वैकुंठवासी 20 वर्षापूर्वी आमना टाइमले मन वय 17 आहे. 20 वर्षा पहिले आमना टाइमले मराठी शाळा होती. झोपेल नाहीत ना तुम्ही? समजेल ना तुमले? 20 वर्षापूर्वी मराठी शाळेमध्ये आपल्या पोरांना आपली संस्कृती, आपली चालीरीती, आपल्या परंपरा, शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक शिक्षण, समाजामध्ये राहायचं कसं, वागायचं कसं, खऱ्या अर्थानं ती शाळा. आणि त्या शाळेमध्ये 4थीचा वर्ग, आणि त्या 4थीच्या वर्गामध्ये गुरुजी शिकवत होते. तो तास होता इतिहासना. आणि 4थीच्या इतिहासामध्ये एक शिवाजी महाराजांचं पाठ्यपुस्तक आहे, शिवछत्रपती नावाचं पाठ्यपुस्तक. शिवाजी महाराजांच्या नावाचं ते पाठ्यपुस्तक मुलांना शिकवलं जातं. योगायोग असा होता, मास्तर पोरांना शिकवतोय आणि अशामध्ये साहेबनी गाडी लागली. 20 वर्षापूर्वी ना वेळ, साहेबनी गाडी लागली. मास्तर शिकाड आणता. मास्तरने देखील ना साहेब होणार. मास्तर घाबरला नाही, मास्तर हुशार होता. योगायोग त्या साहेबांनी त्या मास्तरांना प्रश्न केला, म्हणे गुरुजी तास कशाचा चालू आहे? म्हणे इतिहासाचा. काय शिकवताय? म्हणे शिवाजीराजांचा इतिहास पुराणा शिकवतोय. म्हणे असं? म्हणे विचारू प्रश्न पुराणा. मास्तिलू पडा काम फुटना. म्हणे प्रश्न. मास्तरांना नाईलाज होता. म्हणे विचारा. साहेबांनी परत पुराणा प्रश्न विचारला. म्हणे पुराण तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चालेल साहेब, विचारा प्रश्न. आणि साहेबांनी प्रश्न विचारला. म्हणे सांगा पुराणो, शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? कोण सांगतंय? कोणाला सांगतंय? कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर. पण योगायोग असा होता, तो 20 वर्षापूर्वीचा कालखंड. त्यावेळेला ना मोबाईल होते आमना टाइमले, त्यावेळेत ना इंटरनेट होतं आमना टाइमले, ना सोशल मीडिया होती. त्यामुळे त्या 20 वर्षापूर्वी आमच्या काळात कुठलीही साधना नसल्यामुळे पोरांना उत्तर माहिती नाही. आणि योगायोग विषय असा होता, मास्तरांनी फक्त एवढंच शिकाडेल होतं की शहाजी महाराजनं आणि जिजाऊ महासाहेबांना फक्त लग्न व्हायला होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्मापर्यंत इतिहास जायला नव्हता. त्यामुळे पोरसली बी माहिती नाही की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे होईना. पोरसले सांगता येईल काय करू? मास्तरला बी प्रश्न पडणार, पोरांना उत्तर येणार नाही, कारण की आपण ते शिकवलेलं नाही. म्हणजे करायचं कसं? पण मास्तर हुशार होता. सगळा वर्ग शांत. वर्गात कोणालाही उत्तर येत नाही. पुढच्या बेंचवर जेवढे हुशार विद्यार्थी बसतात, शिक्षकाने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, सगळ्यांनी माना खाली टाकल्या, कुणी उत्तर द्यायला तयार नाही. पण मास्तर हुशार होता. 20 वर्षापूर्वी नव्हता. आणि पहिले ना मास्तर हुशार होता. साहेब पुढे होता आणि मास्तर मागे सरकणार. तो जुना मास्तर, त्या मास्तरना कंबरले 10-12 किल्लेसना झुमका टांगला होता. साहेब पुढे होता, मास्तर असा 4 पावलं मागे सारखे घ्या. मास्तरना कंबरले होता 10-12 किल्लेसना. त्या सगळं पोर वर देखायला लागणार. आपला मास्तर मागे पाऊल टाकेल ना, काय होय ना भाऊ. आणि तो मास्तर मागे सरकना, मागे सरकी शिंदा 10-12 किल्लेसना झुमका फिरायला पोरले सांगा हे उत्तर काय? शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? म्हणजे 10-12 किल्ले होतात. अनेक वस्ती शब्द कसा झाला? शिवाजी महाराजांचा जन्म. पण त्या पोरं विचार करत म्हणे एवढा मोठा शिवाजी महाराज, आणि त्या शिवाजी महाराजांचा जन्म मास्तरना एवढ्याशा कंबरना किल्लीसवर कसं काय होईल?
त्या पोरं म्हणत मार खावायचं. मास्तरने नापास कर टाका तरी साली पण उत्तर सांगणार नाही. मास्तरने डिपार कर टाका साली पण उत्तर सांगणार नाही. पटी तिथला मार खायली पण उत्तर सांगणार. ऐकच काय शक्य. तो मास्तरले असं वाटरांत की यदा कदाचित देश कीर्तन मा भजन मा भाषण मा प्रवचन मा कुठे ऐकेल होई की शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला, शिवनेरी किल्ल्यांवर झाला. फक्त आठवण देण्यासाठी असा अनुमान दे काढासाठी मास्तर दे काढे कंबरना किल्ल्या. आणि पोरं म्हणत कस काय शक्य. सगळा वर्ग शांत. वर्गात कुणालाच उत्तर येत नाही. जेवढे हुशार पोरं होते सगळे शांत. वर्गात उत्तर कुणालाच येत नाही. त्या वर्गामा सगळ्यात शेवटला बेंचवर एक ढ बटेल होता. ज्याला काहीच येत नाही, ज्याला शाळा सुटेल बी समजेने, ज्याला शाळा भरेल बी समजेने असा ढ. अहो वर्गाना शेवटला बेंचवर बटेल. तो विचार करे म्हणे कुठे वाचन गरज नाही, कुठे अभ्यास करान गरज नाही, सोपं उत्तर आहे म्हणे. शिवाजी महाराजांचा जन्म म्हणे आतेपर्यंत आपला इतिहास आहे. आतेपर्यंत आपण कधी उत्तर दिलं नाही. आतेपर्यंत आपला झेंडा कधी आपण फडकावा आणि आज आपण आपला झेंडा फडकाय देऊ. मन 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 विचार करे म्हणे सोपं उत्तर आहे. तिने तिनं बोट वर करी आणि अहो ढनी बोट वर करा मास्तर लिहू फटा काम फुटणार. तो म्हणे उत्तर काय दिन काही नाही, काही सांगता येत नाही. मास्तर घाबरायला लागणार. पण त्या साहेबांना आनंद झाला. म्हणे वर्गात कुणालाच उत्तर येत नाही पण एकट्या पोराला उत्तर येतं. त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. कुणाला? साहेबांना. पण मास्तरला आनंद नाही होय. अहो कोणता तोपना गोया फेकदी सांगता येत. साहेब मास्तरला सांगायला लागे म्हणे का हो मास्तर वर्गात किती मुलं आहेत तुमच्या, कुणालाच उत्तर येत नाही पण एकट्या पोराच्या हातीवर. म्हणे हो. तो मास्तर मन 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 मा सांगे म्हणे अहो काहीच कामना नाही, अहो सारामा बी नाही आणि अहो पण नाही लाज. येणी बोट वर करा. साहेबांनी त्याला जवळ बोलवलं. सांग बेटा शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला. अहो देखील मास्तरना कंबरना किल्ल्या. येणे सरळ सांग दिलं. म्हणे साहेब उत्तर इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला. कोठे वय ना माई. मास्तर आलाय तेच सांग दिलं त्याने. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला. मास्तरला बी थोडं बरं वाटलं. साहेबांना फार आनंद झाला. उत्तर अपुरं का वय ना पण दिनं. वर्गात उत्तर कुणालाच येत नाही. साहेबांनी त्याचं एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं. 100 रुपयाची नोट खिशातून काढली आणि त्याच्या हातात दिली. पाठीवर कौतुकाची शाबासकीची थाप मारली आणि त्या पोराचं कौतुक केलं, त्याचं गोड कौतुक केलं आणि त्याला शाबासकी दिली. आणि साहेब मास्तरला सांगायला लागला म्हणे मास्तर आतेपर्यंत गणकाच शाळा देतात पण नियम असा आहे ढ पोरं मागे बट्टस आणि हुशार पोरं पण तुम्हा शाळा मग उलटा नियम आहे. हाय बानट जत्रा मागे आखला आणि विद्वानले पुढे बसाडा, महात्माले पुढे बसाडा. म्हणे एवढा पुऱ्या हुशाराने येले खुशाल मागे बसाडा, बाऊले पुढे बसाडा. यानं एवढं कौतुक, एवढं कौतुक. याला 100 रुपया नोट भेटणे. त्याला एवढा आनंद होईना, एवढा आनंद होईना. आतेपर्यंत त्याला 20 वर्षापूर्वी 100 रुपयाची नोट. आतेपर्यंत रुपया भेटेल नव्हता. आतेपर्यंत कौतुक साधतेनं कोणी करेल नव्हतं. तिला एवढा अहंकार होणार. अहो मास्तरना बरोबर घ्या. मास्तर मागे होता ना, मास्तरना समोर घ्या. मास्तरना समोर येणे कॉलर टाईट कडे म्हणे देख का मास्तर हाई आपली हवा आहे म्हणे. मास्तर म्हणे भाऊ जाऊ दे तू तुम्ही बी लास्ट तीन म्हणे बी लास्ट जाकेल मूठ 1.25 लाखनी जाय म्हणे दादा जाय. अब्बस ना पुल्ला बेंचवर. आता त्या साहेबनी थांबायला पाहिजे होतं ना पण त्या साहेबनी परत प्रश्न विचारा. म्हणे बाळा उत्तर बरोबर दिलास पण ते उत्तर अपूर्ण नव्हतं. निम्मा महाराज शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यांवर झाला आता ते उत्तर सांग. त्यांनी उत्तर सांगितलं होतं शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला. त्यांनी उत्तर सांगते ना शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला. म्हणे बाळा आता उत्तर पूर्ण कर. आता उत्तर सांग शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यांवर झाला. अहो म्हणे साहेब उत्तर सोपं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म मास्तरना कंबरना किल्ल्यावर झाला. आपल्याला धर्म कळत नाही. विनोदाचा भाग बजा करा. धर्म तो न काय झाकेले डोळे
आपले डोळे झाकलेत की काय असा संभ्रम निर्माण होतो, कारण आपल्याला धर्म कळत नाही. आपल्याला आपले देव देश महापुरुष संत पुरुष शूरवीर क्रांतीवीर आपल्याला कळत नाही. स्वधर्म निधनम श्रेयोम परम धर्म भयावह. स्वतःच्या धर्मात प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही. धर्म कशाला म्हणतात, धर्म कशाशी खातात हे तरी माहिती आपल्याला. धर्म विश्वस्य जगत प्रतिष्ठा येतो धर्म असतो तो जया. तस्मात धर्म न हंतव्य मानव धर्म होतोदित. ज्याच्यामुळे अभ्युदय निर्माण होतो, ज्याच्यामुळे जगताला प्रतिष्ठा प्राप्त होते, त्याला धर्म असं म्हणतात. धर्म एव हतो हंती धर्म रक्षिती रक्षितः. तुम्ही जर धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल, आणि जर तुम्ही धर्माची हत्या कराल तर धर्म तुमची हत्या करेल. मग धर्माची हत्या म्हणजे काय, तर अधर्मानं वागणं, धर्माच्या विरुद्ध वागणं म्हणजेच धर्माची हत्या. आणि शास्त्र असं सांगतं, मनुस्मृती अशी सांगते, जर तुम्ही धर्माच्या विरुद्ध वागाल तर तुमची हत्या होईल. ती हत्या म्हणजे कसं, धर्माच्या विरुद्ध वागणं. म्हणून धर्मानं वागा. आपलं शास्त्र जसं सांगेल, आपले वेद जसं सांगतील, आपले पुराण जसं सांगतील, आपले महापुरुष जसं सांगतील, त्या पद्धतीनं आपले जीवनाचं मार्गक्रमण असलं पाहिजे. धर्म म्हणजे काय, धर्माचे 4 मुख्य प्रकार पडतात. एक सामान्य धर्म, एक विशेष धर्म, एक परधर्म आणि एक परमधर्म. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सामान्य धर्माचा विचार तुकाराम महाराजांनी केलेला आहे. सामान्य धर्माचा विचार प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक चालीरीतींमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये सामान्य धर्माचा विचार आपण प्रत्येक जण मानवी जीवनात जगणारी माणसं करत असतो. सामान्य धर्मामध्ये पुन्हा मुख्य 4 प्रकार पडतात. एक सत्य, अहिंसा, दया आणि सदाचार. हे 4 धर्म सामान्य धर्मामध्ये पडतात. कोणकोणते, सत्य, अहिंसा, दया आणि सदाचार. सत्यासारखा धर्म नाही, असत्यासारखं पाप नाही, म्हणून माणसानं खरं बोललं पाहिजे. दुसरा प्रकार पडतो दया. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडी है, जब तक घट में प्राण. जोपर्यंत माणसाचा शेवटचा श्वास आहे, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम जाण. असे जैसा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुलसीदास महाराज असं म्हणतात की जोपर्यंत मानवाच्या कंठामध्ये शेवटचा श्वास आहे, शेवटचा प्राण आहे, तोपर्यंत माणसाने खरं बोललं पाहिजे. सत्यासारखा तोपर्यंत माणसाच्या अंगामध्ये दया असली पाहिजे. दया धर्म का मूल है. तिसरा प्रकार पडतो सदाचार. ज्या पद्धतीनं बोलाल त्या पद्धतीनं आपलं आचरण असलं पाहिजे, ज्या पद्धतीनं बोलाल त्या पद्धतीनं आपलं शील असलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपलं चारित्र्य असलं पाहिजे, म्हणजे सदाचार. आचारो प्रथमो धर्मः. त्या पद्धतीनं आपलं आचरण असलं पाहिजे. आचारो प्रथमो धर्म. चौथा प्रकार पडतो अहिंसा परमो धर्म. धर्म हिंसा तथैवचः. जर यदा कदाचित कुणी आपल्या धर्मावर हिंसात्मक बोलत असेल तर आपण त्याला त्या शब्दात उत्तर दिलं पाहिजे. तुका म्हणे खड करू समयी निर्मळ. पण असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, अहिंसा परमो धर्म, पण त्याचं नंतरचं वाक्य असं आहे, धर्म हिंसा तथैवचः. संत एकनाथ महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संत होऊन गेले. त्यांना आपण काय बिरुदावली लावतो, शांतीब्रह्म. का म्हणतो आपण त्यांना शांतीब्रह्म? एक आख्यायिका अशी आहे, एक प्रसंग असा आहे की एकनाथ महाराज 14व्या शतकामध्ये जन्माला आलेले एक संत. एक आख्यायिका, एक दृष्टांत असं सांगितला जातो की एकनाथ महाराजांनी गंगेचं स्नान करावं आणि कुणीतरी एका यवनानं एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकावं. एकनाथ महाराजांनी परत स्नान करावं. एकनाथ महाराजांनी गंगेवर जावं, परत स्नान करावं, त्यांना परत थुंकावं. महाराजांनी स्नान करावं, त्यांना परत थुंकावं, त्यांना महाराजांनी स्नान करावं, त्यांना परत थुंकावं, महाराजांनी स्नान करावं. असं करता करता तो यवन महाराजांच्या अंगावरती किती वेळेस थुंकला? क्या बात. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशी बहुबंती आपली. एकशे 8 वेळेस तो यवन एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला, पण एकनाथ महाराजांनी त्याला एकही शब्द न बोलता, त्याला एकही शब्द न सांगता एकनाथ महाराज गंगेवर गेले. 108 वेळेस स्नान केलं, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. एकनाथ महाराजांनी 108 वेळेस गंगेचं स्नान केलं, पण तरी सुद्धा एकनाथ महाराज त्या यवनाला एकही शब्द बोलत नाहीत. अहिंसा परमो धर्म. पण धर्म हिंसा तथैवचः. एक प्रसंग इतका सुंदर आहे
ज्या एकनाथ महाराजांना आपण शांतीब्रह्म म्हणतो, एकनाथ महाराजांनी सहन केलं की 108 वेळेस यवन अंगावरी थुंकला, तरी एकनाथ महाराजांनी सहन केलं. त्यावेळेस फक्त एकनाथ महाराजांपुरता ते मर्यादित होतं. एकनाथ महाराजांपुरता तो धर्म मर्यादित होता. त्यावेळेस एकनाथ महाराज त्यावेळेस त्याला बोलले नाही. पण ज्या वेळेस एक यवन एकनाथ महाराजांच्या समोर उभा राहिला आणि एकनाथ महाराजांना आपल्या धर्माच्या विरुद्ध बोलायला लागला, आपल्या धर्माबद्दल उखड्या पाकड्या करायला लागल्या, आपल्या धर्माबद्दल एकनाथ महाराजांना नावे ठेवायला लागला, एकनाथ महाराजांना निंदात्मक पद्धतीनं त्याच्या मनामध्ये असलेलं आपल्या धर्माबद्दल कलुषित मत एकनाथ महाराजांना व्यक्त करायला लागला. तो यवन, तो तुर्क एक मुस्लिम एकनाथ महाराजांना सांगतो, सुन रे बम्मन अक्कल गदड़े बुरख्या मारे पान तुकडे, तुम्हारा शास्त्र जो काही पडे हो बडे नादान. तो यवन एकनाथ महाराजांना म्हणतोय, नावं ठेवतोय आपल्या धर्माला, सुन रे बम्मन अक्कल गदड़े बुरख्या मारे पान तुकडे, तुम्हारा शास्त्र जो काही पडे हो बडे नादान. कमाक लोको शास्त्र जलाया खुदा को कहते बंदीशाले माया, देव किने खुदा छुपाया जग बुलाया आखे कसे. समजतंय ना तुम्हाला? ज्या वेळेस तो आपल्या धर्माबद्दल नावं ठेवायला लागला एकनाथ महाराज शांती ब्रह्म, पण ज्या वेळेस एकनाथ महाराज एवढं सगळं ऐकतात, एकनाथ महाराजांची तळपायची आग मस्तकाला जाते आणि एकनाथ महाराज त्याला त्या शब्दामध्ये उत्तर देतात, ऐक रे तुर्का परम मूर्खा, सर्वाभूती देव देखा का, सांडूने अवंका शून्यवंका का झाला सी, मौजेत मौला चौकडे काही ते काही धडपडे तुम्ही नेता, आणि 4 बकत खुदाचे झाले आणि बाकीचे काही चोराने नेले. एकनाथ महाराज म्हणतात 4 बकत खुदाचे झाले आणि बाकीचे काही चोराने नेले. एकनाथ महाराजांचे शब्द आहेत. 108 वेळेस सेवन अंगावरी थुंकला, अहिंसा परमो धर्म, पण ज्या वेळेस तो बोलला, देवकीने खुदा छुपाया जग बुलाया हकीकत से, धर्म हिंसा तथैव चाहा. स्वतः पुरता आम्ही मर्यादित ठेवू, पण जर तुम्ही आमच्या देवा देश धर्माच्या विरोधात बोलत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते, पाकिस्तानातल्या एका महिला पत्रकारिणीनं अटलजीने एक प्रश्न केला की अटलजी आप भी कुंवारे और मैं भी कुंवारा, अटलजी मैं भी कुंवारी आप भी कुंवारे, मैं आपसे शादी करना चाहती हूँ. कोण कोण? पाकिस्तानातली महिला म्हणते कि अटल जी आप भी कुंवारे मैं भी कुंवारी, मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. काय मागितलं तिने? काश्मीर भारताचं नाक आहे. तिनं काय मागितलं? भारताचं नाक. मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. अटलजीने ऐकून घेतलं. अटलजींची तळपायची आग मस्तकाला गेली. बरं असं माझ्या देशाचं नाक मागते? अटलजींनी त्या शब्दात उत्तर दिलं, अच्छा मैं भी कुंवारा आप भी कुंवारी, मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. अटलजी म्हणतात तिनं काय मागितलं होतं? काश्मीर. पण अटलजी म्हणतात मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. खऱ्या अर्थानं जर आमच्या देव देश धर्माविषयी कोणी कलुषित मत व्यक्त करत असेल तर तुकोबा त्याला अभंगाच्या 3य चरणात घालून देतात. सामान्य सकळ आमच्या वाडवडिलांनी जो मार्ग आम्हाला दाखवला, आमच्या वाडवडिलांनी जो भगवत नामाचा मार्ग आम्हाला दाखवला, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे. आमच्या वाडवडिलांनी, आमच्या महापुरुषांनी, आमच्या साधू पुरुषांनी आम्हाला जो मार्ग दाखवला, त्या मार्गावर चालत 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 आम्ही आमचा प्रवाह पूर्ण केला आणि आमचा धर्म आम्ही आमच्या हृदयात जिवंत ठेवला. एक परिस्थिती अशी निर्माण झाली
की जे तुकोबराय धर्म मांडायला निघाले, जे तुकाराम महाराज धर्माचं काम करायला निघाले, धर्माचं काम करत असताना ज्या माणसाच्या घरी बसायला साधं पोतो सुद्धा शिल्लक राहिलं नाही, एक पत्नी अन्न करता करता मेली, मुलाबाळांना घरामध्ये खायला काही नाही, 65 लाखाची जहागिरी बुडाली, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात राहावे कुणाकडे, कोपला पाटील कावीची हे लोक, आता मज भीक कोण घाली. असे उद्गार ज्या तुकाराम महाराजांच्या मुखातून निघावेत. आणि तुकाराम महाराज अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज आपला धर्म जिवंत ठेवतायत. अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये देव देश धर्माविषयी तेवढंच ज्वलंत स्थान आहे. 18 विश्व दारिद्र्य की ज्या माणसाच्या घरी 65 लाखाची जहागिरी होती, 7 पिढ्यांची सावकारकी होती, महाजनकी होती, वाण्याचा धंदा होता, एवढं सगळं असताना आज तुकाराम महाराजांची 65 लाखाची जहागिरी बुडाली, एक पत्नी अन्न करता करता मेली, मुलाबाळांना घरामध्ये खायला काही नाही. आणि अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज आपल्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करतायत. अशाही परिस्थितीमध्ये बरे झाले देवा, निघाले दिवाडे, बरे या दुष्काळी पिढा गेली. अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चरफुडू गेले तुम्ही. अशी परिस्थिती जर तुमच्या आमच्यावर निर्माण झाली, 2-4 लाखाचं कर्ज झालं तर आपण सहज टेन्शन मध्ये येतो. 2-4 लाखाचं कर्ज झालं तर सहज फाश्या घेणारे लोक आहेत. पण अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांच्या तोंडातून, तुकाराम महाराजांच्या मुखारविंदातून एक एक शब्द बाहेर पडावा. सांगू तुम्हाला, तुकाराम महाराजांनी आपल्या 65 लाखाची जहागिरी लोकांना वाटून दिली. आपल्या कर्ज कथाच्या वया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकल्या. संसारिक श्रीमंती ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी आपल्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली, म्हणून तुकाराम महाराजांची पारमार्थिक श्रीमंती इंद्रायणी मातेने तुकाराम महाराजांना साक्षात दिली. कर्ज कथाच्या वया तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकल्या. पण योगायोग असा, ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी कर्ज कथाच्या वया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या, म्हणूनच इंद्रायणी मातेने साक्षात प्रगट होऊन तुकाराम महाराजांच्या वया 14 दिवसानंतर कोरड्या तुकाराम महाराजांच्या हातात दिल्या. ही तुकाराम महाराजांची पारमार्थिक श्रीमंती आहे. ते तुकाराम महाराज आहेत. आणि कडाला शिवाजी महाराजांना की आमचे गुरु, मुलाबाळांना घरामध्ये खायला काही नाही, पत्नी अन्न करता करता मेली, मग करावं काय. शिवाजी राजांना सुद्धा कडवाडा वाटावा. आणि शिवाजी राजांनी सोनं नाणं चांदी भरून ताटाची ताट, सोन्याची ताटाची ताट भरून ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या घरी शिवाजी महाराजांनी नजराणा पेश केला, त्यावेळेस तो तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा न्याहाळला आणि तो नजराणा परत केला. त्यावेळेस त्या पत्रावर लिहिलं की ही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी, तुमचे एर वित्त धन ते माझं मृतके समान राजे. आम्हाला तुमचं धन नको, तुमचे माणिक नको, तुमचे मोती नको. आम्हाला जर तुम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला एवढंच द्या, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. मला सांगा, तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांच्या नजराणा परत पाठवावा सोपी गोष्ट आहे. महाराष्ट्राचा जाणता राजाचा नजराणा तुकाराम महाराजांनी परत पाठवावा. काही लोक म्हणतात तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांचा अपमान केला, पण तुकाराम महाराज सांगतात त्रिही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी. हे आमचं धन नाहीये, हे वैष्णवांचं धन नाहीये. आमचं धन कशात आहे? राजे कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. राजे आम्हाला द्यायचं असेल तर एवढंच करा. आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून शिवाजी राजाने सुद्धा सांगावं, राजे महाराज आम्हाला आता हातात तलवार घ्यावी वाटत नाही. राजे महाराज आम्हाला आता ढाल घ्यावी वाटत नाही. महाराज आम्हाला आता शत्रूशी युद्ध करावं वाटत नाही. महाराज आम्हाला सुद्धा परमात्म्याच्या चिंतनामध्ये व्यक्त व्हावंसं वाटतं. महाराज आम्हाला सुद्धा आमच्या पांडुरंगाच्या चिंतनामध्ये रंगून जावंसं वाटतं. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात, शिवाजी राजांना तुकाराम महाराज उपदेश करतात, राजे सर्वसामान्य प्रजेचं 18 पकड जातीच्या सगळ्या सवंगण्यांचं रक्षण करणं तुमचं काम आहे. प्रजेचं रक्षण करणं तुमचं काम आहे. शिवाजी राजांचं काम
खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांना विचारांची श्रीमंती, विचारांची शिदोरी पुरवण्याचं काम 16व्या शतकामध्ये श्रीमंत तुकाराम महाराजांनी केलं. आणि हे काम तुकाराम महाराजांनी कोणत्या पद्धतीनं केलं? अभंगाचं द्वितीय चरण. हे जियाम करने काम, हे जियाम करने काम, करने काम, हे जियाम करने काम. अशाही परिस्थितीमध्ये 16व्या शतकात केलं म्हणून तुकाराम महाराज निर्माण झाले. खरं धर्माचं काम कुणी करावं, धर्म कुणी करावा, धर्माचा प्रचार कुणी करावा? स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला जातात. शिकागो धर्म परिषदेला स्वामी विवेकानंद जातात. आणि ज्या वेळेस स्वामींचं शिकागो धर्म परिषदेला भाषण झालं, एका विदेशी स्त्रीनं स्वामी विवेकानंदांसमोर यावं आणि स्वामींना सांगावं, स्वामी मला तुमच्याशी लग्न करावं असं वाटतंय. कुणी सांगावं? विदेशातल्या स्त्रीनं सांगावं, स्वामी मला तुमच्याशी लग्न करायचंय, मला तुमच्याशी लग्न करावं असं वाटतंय. त्यावेळेस स्वामींनी विचारावं, का लग्न करावं असं वाटतंय, का लग्न करावं? त्यावेळेस ती महिला, ती एक विदेशी स्त्री स्वामींना उत्तर देते, स्वामी मला तुमच्याशी लग्न करायचंय, कारण जर मी यदा कदाचित तुमच्याशी लग्न केलं तर तुमच्यासारखा विद्वान पोरगा माझ्या पोटी जन्माला येईल, म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचंय. कोण म्हणतं? अमनदादा कोण म्हणतं? विदेशी स्त्री, विदेशातली स्त्री म्हणते, परदेशातली स्त्री म्हणते, तुमच्याशी लग्न केलं तर तुमच्यासारखा विद्वान पोरगा माझ्या पोटी जन्माला येईल, म्हणून मला असं वाटतं मी तुमच्याशी लग्न केलं पाहिजे. त्यावेळेस स्वामी विवेकानंद सांगतात की जर चांगल्याच्या पोटी चांगले आले असते तर उग्रसेनाच्या पोटी कंस आला नसता, आणि वाईटाच्या पोटी वाईट आले असते तर हिरण्यकश्यपाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले नसते. पोरगा होईलच याचा काय भरोसा, झालेला पोरगा वाढीलच याचा काय भरोसा, वाढलेला पोरगा वाढलेला पोरगा विद्वान राहिलाच याचा काय भरोसा, विद्वान राहिलेला पोरगा पाहण्यासाठी तू किंवा मी जगून वाचू याचा काय भरोसा. 25 वर्षाचा तरणा भान विद्वान पोरगा पाहण्यासाठी 25 वर्ष वाट पाहण्यापेक्षा तुझ्या समोर जो 25 वर्षाचा तरणा बाण विवेकानंद उभा आहे त्यालाच पोटचा पोरगा मान, यात तुझं काय बिघडणार आहे? याने धर्म सांगावा. काय म्हणतात स्वामी? तुझ्या समोर जो तरणा बाण 25 वर्षाचा विवेकानंद उभा आहे त्याला स्वतःचा पोटचा पोरगा मान, यात तुझं काय बिघडणार आहे? ज्या वेळेस स्वामी शिकागो धर्म परिषदेला जात होते, शारदामाईंजवळ शारदामाईंचे आशीर्वाद घेण्यासाठी स्वामी विवेकानंद गेले. शारदामाई म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी. रामकृष्ण परमहंस म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरु. आपल्या गुरुमातेजवळ आशीर्वाद घेण्यासाठी ज्या वेळेस स्वामी विवेकानंद पोहोचतात, माही मला आशीर्वाद द्या, माई मला आशीर्वाद द्या, मला शिकागो धर्म परिषदेला जायचं आहे, मला परदेशात जायचं आहे, माई मला आशीर्वाद द्या. माईंचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामी विवेकानंद खाली वागतात. त्यावेळेस माईंनी सांगितलं, नरेंद्र तुला परदेशात जायचंय ना, परदेशात नक्कीच जा, पण एक काम नक्की कर, स्वयंपाकगृहामध्ये जा, स्वयंपाकघरात जा आणि एक सुरी घेऊन ये. कोण सांगतं? शारदामाई. त्यांच्या गुरुमाता सांगतात की स्वामी स्वयंपाकगृहात जा. अरे नरेंद्र स्वयंपाकगृहात जा, एक सुरी घेऊन, एक चाकू घेऊन ये. सुरीच्या 2 भूमिका असतात, एक धारदार पात्याचा भाग असतो आणि एक मुठीचा भाग असतो. स्वामींना सुरी घेण्याकरता शारदामाई स्वयंपाकगृहामध्ये पाठवतात. स्वामींनी सुरी घेतली, बाहेर आले. सुरीच्या 2 भूमिका असतात, कोणकोणत्या? एक धारदार पात्याचा भाग आणि एक मुठीचा भाग. यदा कदाचित जर आपल्याला कोणी स्वयंपाकगृहामध्ये किचन मध्ये सुरी घेण्याकरता, चाकू घेण्याकरता पाठवलं तर आपण कुठला भाग हातात घेतो? धारदार पात्याचा की मुठीचा? स्वामींनी तसं नाही केलं. स्वामींनी धारदार पात्याचा भाग हातात घेतला आणि मुठीचा भाग त्यांनी शारदामाईंच्या समोर केला. घडाघडा टपाटप त्या आपल्या हातातून रक्त पडतंय. ज्यावेळेस ते दृश्य शारदामाईंनी निहाळलं, ते ज्यावेळेस ते दृश्य शारदामाईंनी पाहिलं, त्यावेळेस शारदामाईंच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत. माई सांगतात, अरे नरेंद्र तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही, बेटा तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही. स्वामी विचारतात, का गरज नाही माई? बेटा तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही, नरेंद्र तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही, का गरज नाही? त्यावेळेस शारदामाई सांगतात, नरेंद्र
जो माणूस धारदार पात्याचं दुःख स्वतःच्या हातात घेतो, काय सांगतात त्या, जो माणूस धारदार पात्याचं दुःख स्वतःच्या हातात घेतो आणि मुठीचं सुख दुसऱ्याच्या हातामध्ये देतो, तोच खऱ्या अर्थानं धर्माचा प्रचार करतो. आणि खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंद तिथे विजयी झाले की ज्या माणसाला परदेशात जाण्यासाठी साधे प्रवासाचे पैसे ज्या माणसाच्या खिशात नाहीत, ज्या माणसाला परदेशात जाण्यासाठी, अमेरिकेला आपल्या धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्या परदेशात जाण्यासाठी, शिकागोला जाण्यासाठी साधे प्रवासाचे भाड्याचेही पैसे ज्या माणसाच्या खिशात नाहीत, पण तोच माणूस स्वामी विवेकानंद नावानं अख्खा अमेरिका गाजवून गेला. नाव स्वामी विवेकानंद, नाव ताकद. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मी ज्या क्षेत्रात, ज्या प्रांतात पाऊल ठेवेल त्या प्रांतात आणि त्या क्षेत्रात सर्वोच्चतेचं शिखर गाठल्याशिवाय थांबणार नाही. नाव स्वामी विवेकानंद. धर्माचा प्रचार केला. पण आज एवढी वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा एकही स्वामी विवेकानंद आपण परदेशात पाठवू शकलो नाही आणि आपल्या धर्माचा प्रचार करू शकलो नाही. कालखंड सोपा होता, 12व्या शतकात जीवनांचं राज्य, पण तरी सुद्धा आपला वारकरी संप्रदाय संत नामदेव महाराजांनी, निंबा महाराज महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला नाही, पंढरपुरापुरता मर्यादित ठेवला नाही, तर थेट महाराष्ट्र प्रांतातून थेट पंजाब प्रांतापर्यंत भागवत धर्माची पताका ज्यांनी पोहोचवली, नाव संत नामदेव महाराज. ज्या काळात कुठलीही प्रवासाची साधनं उपलब्ध नाहीत, ज्या काळामध्ये कुठलीही प्रवासाची साधनं उपलब्ध नसताना, प्रसार माध्यम उपलब्ध नसताना, तरी सुद्धा एकनाथ संत नामदेव महाराजांची कवनं, संत नामदेव महाराजांची दोहे, संत नामदेव महाराजांची अभंग आजही शीख धर्मातल्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. संत नामदेवजी की अभंगवाणी असं म्हणून संत नामदेव महाराजांची दोहे त्या अभंग धर्मग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहेत की त्याही काळामध्ये संत नामदेव महाराजांनी आपला धर्म प्रचार करावा, आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या 12व्या शतकामध्ये करावा, ज्या वेळेस सेवणांचं राज्य आहे. प्रसंग सोपा आहे. संत नामदेव महाराजांसमोर गाय कापावी सुलतानाने, तरी नामदेव महाराज प्रताप करून दाखवतात की आमचं शास्त्र, आमचं पुराण, आमचं देव, आमचा देश, धर्म सोपा नाही. आणि संत नामदेव महाराजांनी त्या सुलतानासमोर आपली गाय जिवंत करून दाखवली आणि आपला धर्माचा प्रताप, आपल्या देव देश धर्माचा प्रताप सिद्ध करून दाखवला. याला धर्माचं काम म्हणतात. आणि हे काम संत तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये केलं. ते कसं केलं? सगळ्यांनी आपले हात, दोघे हात वर करा. ज्यांना दिलेले असतील त्यांनीच वर करा, ज्यांना दिलेले नसतील त्यांनी नाही केले तरी चालतील, बळजबरी नाही. पण ज्यांना दिले असतील त्यांनीच वर करा. आणि ज्यांना दिले असताना सुद्धा ज्यांनी हात खाली केलेले असतील त्यांचे सकाळ उठून गायब होतील. मोठ्या प्रेमाने भजन करूयात. विठोबा रघुमाई धर्माचा प्रचार साधू संतांनी करावा, शूरवीरांनी करावा, संभाजी महाराजांनी करावा. स्वधर्म निधनम श्रेयो परम धर्म भयावा. स्वतःच्या धर्मात प्राण गेला तरी बेहतर, पण दुसऱ्याचा धर्म ग्रहण करणार. स्वतःच्या धर्मात माझा शेवटचा श्वास गेला तरी चालेल, रक्ताचा थेंब ना थेंब या मातीसाठी, या आपल्या धर्मासाठी, स्वराज्यासाठी ज्या धर्मवीर शंभूराजांनी अर्पण केला त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. धर्मासाठी बलिदान आहे. ही महाराष्ट्राची माती संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची, भगतसिंगांची, राजगुरू सुखदेवांची. पण तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला, हिंदुस्थानाच्या मातीला आव्हानं दिली जातात.
कच्ची सुपारी मिठा पान काश्मीर बनेगा पाकिस्तान अशी अशी आव्हानं या महाराष्ट्राच्या मातीला हिंदुस्थानाच्या मातीला दिली जातात की 15 मिनिटं तुमच्या देशातलं सैनिक बाजूला करा, 15 मिनिटं तुमच्या देशातले पोलीस बाजूला करा आणि बघा आमची ताकद आणि बघा आमची पॉवर. मला त्यांना असं सांगायचं आहे, ते म्हटलं होतं ना त्यांनी, कच्ची सुपारी मीठा पान काश्मीर बनेगा पाकिस्तान, तो हमने भी कह दिया सफेद है चूना लाल है पान, ठोकेंगे इतना पहुंच जाओगे कब्रिस्तान. खर तर सहन करण्याची सहनशक्ती आपल्या अंगामध्ये, सगळं सहन करण्याची सहनशक्ती आपल्या अंगामध्ये असल्यामुळे सगळे जण आपल्यावर अन्याय करत राहिले, ते अन्याय आपण सहन करत राहिलो. पण सांगू तुम्हाला, आता आपण आपल्या धर्मावरचे अन्याय अत्याचार सहन करायचे. जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, जो दोबारा गलती करे उसे शैतान कहते हैं, जो गलती करके मुस्कुराए उसे शैतान कहते हैं, और गलती करके गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे मेरा देश हिंदुस्तान कहते हैं. की आपल्या देशाला आव्हानं दिली जातात, शंभू राजांच्या हिंदुस्थानाला आव्हानं दिली जातात, शिवाजी राजांच्या हिंदुस्थानाला आव्हानं दिली जातात. आणि आव्हानं कोण देतो? हे आपण तपासून पाहिलं पाहिजे, एकदाही आपण हे निरखून पाहिलं पाहिजे. एवढी आव्हानं कधी कोणी दिलंय आपल्या धर्मातून त्यांना आव्हान? काय आव्हान होतं छत्रपती संभाजी महाराजांसमोर? ज्यावेळेस तो आश्रम संभाजी महाराजांसमोर 2 लाल बुंद तपलेल्या सड्या घेऊन जातो, औरंगजेब फरमान देतो, लाल संभा की आंखें निकाल लाव, लाल संभा की आंखें निकाल लाव. म्हटल्यानंतर तो आश्रम लाल बुंद तपलेल्या सड्या ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या समोर ठेवतो, संभाजी महाराजांचं एखादा बुकट जसा सोलून काढावा अगदी त्या पद्धतीने संभाजी राजांचा शरीराचा भाग सोडण्यात येतोय. सोडलेल्या भागावर गरम मिठाचं पाणी टाकण्यात येतंय. हे दृश्य आपल्या चेहऱ्यासमोर आणा, आपल्या डोळ्यांसमोर आणा, तेव्हा कळेल तुम्हाला. साध्या अगरबत्तीचा चटका जरी आपल्याला बसला तरी दिवसभर आपल्याला करमत नाही. साधं नख जरी आपलं उपडलं ना तरी आपल्याला दिवसभर झोप लागत नाही, रात्रभर आपल्याला झोप लागत नाही. पण ज्या माणसाची अख्ख्या अंगावरची कातडी सोडून काढते, काय वेदना असते, वेदना काय असतात माझ्या शंभू राजाला विचारा. तो आश्रम जेव्हा लाल बुंद तपलेल्या सड्या माझ्या संभाजी राजांच्या समोर ठेवतो, त्या सैनिकाला सुद्धा, दुश्मनाच्या सैनिकाला सुद्धा दया येते संभाजी महाराजांची. लाल रक्तानं लाल माखलेलं शरीर जेव्हा तो आश्रम पाहतो तेव्हा तो आश्रम संभाजी राजांना म्हणतो, अरे संभा क्यों मर रहा है रे संभा, क्यों मर रहा है रे संभा, कुछ वक्त के लिए औरंगजेब का कहना मान ले रे संभा, सिर्फ कुछ वक्त के लिए. मुझसे है तेरे दर्द देखे नहीं जाते रे संभा, सिर्फ कुछ वक्त के लिए. तरी संभाजी महाराज म्हणत राहिले, अरे तुमच्यासारख्या अधर्मी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आमच्यासारख्या धर्म लोकांना आमचे डोळे फोडून घ्यावे लागतील. त्यांच्या डोळ्यामध्ये सर्व दिशा त्या सड्या खुपसल्या जातात, रक्ताचा महापूर व्हायला लागतो. तरी संभाजी राजांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. त्यांच्या तोंडामध्ये एकच जप चालू आहे, जगदंब जगदंब जगदंब. औरंगजेब दुसरा फरमान देतो, लाओ संभा की जीवान बाहेर निकाल लाओ, लाओ संभा की जीवान बाहेर निकाल लाओ. म्हटल्यानंतर एक चिमटा तयार करण्यात येतो, एक साखळी तयार करण्यात येते. त्या साखळीला पुढे एक चिमटा लटकवण्यात येतो. तो चिमटा संभाजी राजांच्या जिभेमध्ये अडकवण्यात येतो. त्या साखळीला दंड दिशा झटका मारण्यात येतो. 1.5 हात माझ्या संभाजी राजांची जीभ बाहेर येते, जिभेचे तुकडे केले जातात. पण तरी सुद्धा माझे संभाजी राजे हार मानायला तयार नाही, आपला धर्म सोडायला तयार नाही. या मराठी मुलकाचा स्वाभिमान संभाजी राजे सोडायला तयार नाही. आई ज्याप्रमाणे घरात तुम्ही काकडी कापतात ना, काकडी, त्या पद्धतीने संभाजी राजांच्या देहाचा रोज एक अवयव कापण्यात येतोय. भेंडी कापतात ना, भेंडी, त्या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करण्यात येतात आणि गासोडा बांधण्यात येतं आणि एका नदीमध्ये फेकण्यात येतं. ज्या वेळेस वडूबुद्रुकची लोक ते गासोडं फुलतात, एखाद्या झेंडूचा फुलांचा हार शिवावा अगदी त्या पद्धतीनं त्या छोट्या छोट्या तुकड्यांचा हार शिवला गेला आणि संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केला गेला. बलिदान कशासाठी? आपल्या धर्मासाठी तुकडे केले गेले, छोटे छोटे. ज्या वेळेस तो औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. तो औरंगजेब म्हणत राहिला की ज्याने 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर तब्बल 40 दिवस माझ्या शंभू राज्यांवर अन्याय अत्याचार केले.
40 दिवस तब्बल 40 दिवस एवढ्या मरणाप्रय यातना माझ्या संभाजीराजाने सहन केल्या, तरी संभाजीराजे त्याचा धर्म ग्रहण करत नाही. तो औरंगजेब म्हणत राहिला, शत्रु सुद्धा म्हणत होता, कितना खुद किस्मत है शिवा जिसने ऐसे औलाद पैदा की, हमारी तो 4 औलाद है पर सब गदों की फौज. औरंगजेब म्हणत होता, हमारी तो 4 औलाद है पर सब गदों की फौज. कितना खुद किस्मत हो शिवा जिसने ऐसे औलाद पैदा की. सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी पर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके पर उसने नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके पर उसने नहीं टेके घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी पर उसने नहीं झुकाई गर्दन हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, बलिदान कशासाठी? धर्माचे पालन. कधी करतील आपल्याला आपले शिवराय, कधी करतील आपल्याला संभाजीराजे, कधी करतील आपल्याला शिवाजीराजे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. अरे आपण आपल्या जीवनात आदर्श कोणाला मानतो? आपण आपल्या जीवनात आयडल कोणाला मानतो? आपले हिरो आपण कोणाला मानतो? एक शायरी फार सुंदर आहे. लाडले तेरा हीरो होगा सलमान खान, जो जवानत ना मिलने पर भी रोया था. आपले हिरो सलमान खान आहेत, आपले हिरो अमिताभ बच्चन, आपले हिरो आमिर खान, हे आपले हिरो आहेत. पण आपला हिरो कोण असला पाहिजे? आपले हिरो संभाजीराजे असले पाहिजेत. आपले हिरो भगतसिंग असले पाहिजेत. लाडले तेरा हीरो का सलमान खान, जो जमानत ना मिलने पर भी रोया था. पण मारा हीरो तो भगत सिंह है, जो फांसी में लटकते समय भी नहीं रोया था. जो फांसी पर लटकते भगत सिंग, सुखदेव, राजगुरू. पण त्या फाशीला सुद्धा हसत हसत कवटाळावं नाव भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. देव देश धर्मासाठी बलिदान. कधी माहिती तुम्हाला? कधी आपल्या पोरांना सांगत चला, कधी आपल्या पोरांना जवळ घेऊन सांगा की ज्या मातीत आपण जन्माला आलो ना, ती माती सर्वसाधारण नाहीये. ज्या मातीत आपण जन्म घेतला ना, ती माती सर्वसाधारण नाहीये. या मातीला प्राप्त करण्यासाठी, इथं जन्म घेण्यासाठी कित्येक महापुरुषांनी, कित्येक संत पुरुषांनी, कित्येक वीर पुरुषांनी आपलं रक्त या मातीमध्ये सांडलेलं आहे. हे धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. क्या हर बालक एक मोहन है, राधा एक बाला. ही माती सर्वसाधारण नाहीये. कधीतरी आपल्या पोरांना सांगत चला, या सगळ्यांना एक गीत फार सुंदर आहे. आधी म्हटलं जायचं, किमान जुनं आहे ते गीत. आधी म्हटलं जायचं, आपल्या पोरांना सांगितलं जायचं. म्हणाल माझ्या पाठीमागे? म्हणाल ना? बोलू फॉर्म. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. तुम्ही म्हणाल. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. इस मिट्टी से तिलक करो है धरती है बलिदान की. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. इस मिट्टी से तिलक करो है धरती है बलिदान की. आओ बच्चों तुम्हें दिखाए. उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है. दक्षिण के चरणों को धोता सागर का सम्राट है. यमुना जी के तट को देखो गंगा का एक घाट है. बाट बाट पे हाट, हाट पे यहाँ निराला ताट है.